पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीला शिवसेनेच्या वतीने गटनेते श्रीकांत शिंदे उपस्थित होते। श्रीकांतजी, आज बैठक पार पडली आहे, काय भूमिका मांडल्या आहेत सर्व विरोधी पक्षांनी आणि सरकारने काय म्हटलंय? आज पहलगाम नंतर सर्वपक्षीय बैठक इथे बोलवली गेली। पहलगाममध्ये जी घटना घडली, पहिल्यांदा टुरिस्ट्स वरती आतंकवादी हमला करण्याचं काम काही अतिरेकी संघटनांनी या ठिकाणी केलं। त्या पार्श्वभूमीवरती आज बैठक झाली। सर्व पक्षाचे नेते तिकडे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये एकच सूर सगळ्यांचा होता की सरकार जे काही निर्णय घेईल, पाकिस्तान फंडेड टेररिझम गेले अनेक वर्ष फोफावतोय, त्याला आटोक्यात आणण्यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत हे सरकारच्या माध्यमाने करण्यात आले। काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्यात आली। काश्मीरमध्ये स्टोन पेल्टिंगच्या सगळ्या घटना बंद झाल्या। काश्मीरमध्ये एम्स उभं राहत आहेत, चांगले रस्ते होत आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स उभे राहत आहेत, लोकांना नोकऱ्या मिळत आहेत। हे जे आहे हे पाकिस्तानला बघवत नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना ज्या आहेत या त्याला खतपाणी देण्याचं काम होतं आहे। तर या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबल्या पाहिजे असा सूर जो आहे हा सगळ्यांचा होता आणि जे काही निर्णय सरकार घेईल, माननीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी घेतील त्या निर्णयांबरोबर आम्ही उभे राहू असं सगळ्यांकडून जे आहे बोलण्यात आलं। जे काही निर्णय आता सरकारने घेतले, इंडस वॉटर ट्रीटी असेल, त्याचबरोबर त्याच्यावरती रोख असेल, त्याचबरोबर अटारीचा जो क्लोजर आहे तो विषय आहे, सार्कचा विजाचा विषय आहे, ह्या सगळ्या विषयांबरोबर सगळे पक्षाचे नेते उभे आहेत, सगळे पार्टीज उभे आहेत। कारण की हा कुठल्या एका पार्टीचा किंवा राजकारणाचा विषय नाही, हा देशाचा विषय आहे आणि जे काही निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाबरोबर ठामपणे उभं राहण्याचं काम सगळेच पक्षाचे नेते इथे करतील असं ठाम मत जे आहे ते तिथे व्यक्त केलं। आणि सगळ्यांचं एकच होतं की आता हे बस झालं पाहिजे, आता हे थांबलं पाहिजे की जे रोज टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये होतात ते सगळ्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज थांबल्या पाहिजे आणि पाकिस्तानला त्यांच्या शब्दामध्ये जे आहे समजून सांगितलं पाहिजे। पूर्णपणे एक कठोर अशी भूमिका सरकारच्या माध्यमाने घेतली पाहिजे आणि मला वाटतं आज प्रधानमंत्रीजींनी सांगितलेलं आहे की पूर्ण ताकदीने जे आहे ह्याचं उत्तर दिलं जाईल आणि मला पूर्ण विश्वास आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याच्यावरती पूर्णपणे ठाम अशी भूमिका घेतील। याच्या अगोदर देखील एअर स्ट्राईक करून जे आहे हे आपल्या पूर्ण देशाला दाखवून दिलं त्यांनी आणि आता त्याच्यापेक्षा कठोर अशी भूमिका जी आहे ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये घेतली पाहिजे। सर, एक प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे आज काश्मीरमध्ये आहेत अजून आणि त्यांच्यावरती उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून खूप कठोर टीका करण्यात आली आहे। दुसऱ्या बाजूला आज सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून कोणीच उपस्थित नव्हतं, कसं पाहताय? उद्धवला टीका करण्याशिवाय काय दुसरं काही येत नाही। त्यांचे प्रत्येक नेता जो आहे हा टीकाच करत राहतो आणि त्याच्यामध्ये ते समाधान मानतात। म्हणून विधानसभेमध्ये जे रिझल्ट्स मिळाले ते त्याच्यामुळेच मिळाले। एक नेता जो आहे सकाळी उठून जो आहे तो रात्री झोपेपर्यंत शिव्याशाप देतो आणि हाच तो नेता तर इथे होता, सगळ्यांना शिव्या देऊन झाला होता। सकाळी बैठकीला का नाही आले हे मला त्यांना विचारायचं आहे किंवा तुम्ही त्यांना विचारा की बैठकीला ज्या एवढा मोठा विषय होता, आज देशाचा विषय होता, त्यांना फक्त पॉलिटिक्स करण्यामध्ये किंवा दुसऱ्याला शिव्याशाप देण्यामध्ये मजा येते, त्याच्यापेक्षा पलीकडे त्यांचं राजकारण नाही। पण आज बाकी जे पक्षाचे नेते तिथे उपस्थित होते, फक्त उभाटाचे लोक जे आहेत जिथे दिल्लीमध्ये उपस्थित असताना तिकडे उपस्थित राहिले नाही। मला वाटतं लोकांनी देखील त्यांना प्रश्न विचारला पाहिजे। पण याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, मला वाटतं त्यांचे नेतेच जिथे उपस्थित नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, ते कुठेतरी बाहेर आपल्याच माध्यमाने मी जे आहे ते ऐकलेलं आहे की कुठेतरी बाहेर गेलेले आहेत। तर मला माहिती नाही एक्झॅक्टली कुठे आहेत, फक्त ऐकलेलं आहे मी। तर मला वाटतं त्यांच्या नेत्यांनाच मराठी माणसाबद्दल किंवा हिंदुस्थानाबद्दल काही पडलेलं नसेल। आज मराठी माणसाच्या नावावरती जिथे राजकारण केलं जातं, गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावावरती राजकारण केलं जातं, आज मराठी माणूस जिथे श्रीनगरमध्ये अडकून पडलं त्याच्यासाठी संवेदना देखील व्यक्त करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही। पण शिंदेसाहेब जेव्हा अशा परिस्थितीमध्ये धावून जातात तेव्हा त्यांच्यावरती टीका केली जाते। हा शिंदेसाहेबांचा तो स्वभाव आहे, गुणधर्म आहे। ह्याच्या अगोदर देखील ते आज गेलेले नाही आहेत, ह्याच्या अगोदर केरळा असेल, ह्याच्या अगोदर महाड असेल, ह्याच्या अगोदर महाडची दुर्घटना असेल, इरशालवाडीची घटना असेल, तेव्हा तर मुख्यमंत्री होते, तेव्हा चालत जे आहे ते वरती स्वतः तिथे गेले। आणि असे वेगवेगळ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा ते समजत नाही की मी मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे किंवा कुठला नेता आहे। एका कार्यकर्त्यासारखं आपल्या लोकांसाठी धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे, तर धावून जाण्याचं काम त्यांनी केलं। आज जर आपण पाहिलं असेल काश्मीरमध्ये जे लोक आहेत त्यांना शिंदेसाहेब जेव्हा जाऊन भेटले तेव्हा त्यांना एक आधार वाटला
कारण की आम्हाला लोक कंटिन्युअसली फोन करत होते की आम्हाला जे आहे इथून लवकरात लवकर, कारण की सगळे लोक एक शॉकमध्ये होते आणि माझ्याही मतदारसंघातली लोकं होती तिथे जी मरण पावली तिथे, त्यांच्या परिवाराला देखील आम्ही कालच तिथून घेऊन आलो. तर मला वाटतं हा प्रत्येकाचा मूळ स्वभाव असतो कार्यकर्त्याचा. ह्यांना फक्त ऑर्डर सोडायचं आणि दुसऱ्यावरती टीका करण्यासाठी त्याच्या पलीकडे ह्यांचं राजकारण पुढे जात नाही. त्यांचं राजकारण त्यांना लाभो. आम्हाला जे आहे हे कार्यकर्त्यासारखं काम करायला आवडतं, ते शिंदेसाहेब करतात आणि आम्ही सगळे लोक त्यांच्या बरोबरीने उभे आहोत. धन्यवाद. आपल्या सोबत होते खासदार श्रीकांत शिंदे, ज्यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंना काम करण्याची पूर्वीपासूनच सवय आणि प्रत्येक दुर्घटनेच्या वेळी ते धावून जातात. त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये आता आमचं बचाव कार्य सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खैरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.